तर आमचे हे यरमाळकर कसं काय दिसला हो साप तुम्हाला? ते कुठं होता तुम्ही? ते आम्ही इथेच होतो सर आता. अचानक इथं आलं ते? अचानक ते आलेले बोट ना आम्ही हां हां तिथे बकरा बांधून त्या कोपऱ्यात. हां 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 आणि इथे एक बकऱ्याचं पिल्लू होतं. हां मग ते काढून आता दूध पाजणार मी बकऱ्याचा हां 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 त्या पिल्लूचं. तेव्हा तुम्हाला दिसलं? तेव्हा ते मला दिसलं. ते म्हणजे तुम्ही बघायच्या अगोदर येऊन बसलेला? हो, आम्ही बघायच्या अगोदर आणि तुम्ही तर जनावर तुमचं बकरीवर राहतात का इकडे? बकरी कोंबडी. बघा म्हणजे बकऱ्याच्या पायातून आलं असं म्हणावं लागेल. त्यांनी फोटो दाखवले त्याप्रमाणे तो नाग आहे लक्षात घ्या. आणि कशा प्रकारे आपल्या आजूबाजूला येऊन बसू शकतात. आणि आम्ही बघितल्यावर तेवढंच घाबरतो, पण न कळत आपल्याजवळ साप कसे येऊन थांबतात. आणि तो पण इथं आता अंडी कोंबडी असतात त्याच्या भाषेला पण येऊ शकतात. आणि साप त्याचबरोबर हे बघा कसा प्रकार प्रयत्न करतोय. आणि हे काहीतरी भलं मोठं आहे ना, खालीला पण दिसायलंय. लक्षात घ्या आपल्याला पण घाबरतात, पण त्यांनी सांगितलं त्यावर मी काय सांगण्याची गरज नाही. कशा प्रकारे आपल्या जनावरातून घरात वगैरे साप राहत असतात. यरमाळ गावामध्ये आम्ही लक्षात घ्या. आणि मोठ्या प्रमाणात तिथं सगळीकडे साप आहेत. शेतकऱ्यांना ह्यांचा वेळोवेळी सामना करावा लागतो. आणि असे मोठे साप बघितलं नाही तर आम्ही विचार पण करत नाही, पण न बघता त्यांची हालचाल दिसली म्हणून त्यांना कळलं. नाही तर कळत पण लक्षात घ्या. साप आपल्याला बघतात पण आम्ही त्यांना कमी बघत असतो लक्षात घ्या. आणि बघितल्यावर आम्ही बोंब मारतो. साप मात्र बोंब मारत नाहीत. माणसं आहेत म्हणून आपल्याजवळ ते आयुष्य काढत असतात. 5 वर्ष वयाचा हा नाग जातीचा साप आहे. किती वर्षाचा सर?